आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। डोंबिवलीतील पलावा पुलाचं काम रखडल्यानं ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं एकत्र आंदोलन। शिवसेना मनसे पक्षाचा विजय असो, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। 20+0 या नांदीचा फरक पडणार नाही। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर नारायण राणेंचा पुन्हा एकदा टोला। तर 20वर 1-0 लागून 200चा आकडाही होऊ शकतो, अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर। मला माहिती नाही दोन्ही पवार कधी एकत्र येणार, या पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवार यांचं उत्तर। दोन्ही पवार एकत्र येणार ही फक्त चर्चा, वरिष्ठांनी याबाबत काहीही सांगितलं नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया। कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी, अजितदादांनी मला हे मंत्रिपद दिलं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं पुन्हा एकदा वादात अडकणारं वक्तव्य। शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी वक्तव्य करू नयेत, याबाबत अजित पवारच निर्णय घेतील। कोकाटेंच्या वक्तव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मंत्री झाल्यावर जास्त बोलायचं नसतं, राधाकृष्ण विखे पाटलांचा कोकाटेंना सल्ला। माणिकराव कोकाटे मोकळ्या स्वभावाचे, कोकाटेंच्या मनात काही नसतं, ते फटकळपणे बोलतात, विखे पाटील यांचं वक्तव्य। मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर, अमित साटम, सुनील राणे यांच्या नावांची चर्चा, मात्र अद्याप निर्णय नाही। 15 दिवसात यावर चर्चा होऊन अंतिम निर्णय होण्याची शक्यता। जिल्हाध्यक्ष निवडीवरून मुंबई भाजपमध्ये अंतर्गत नाराजी। दक्षिण मुंबईच्या जिल्हाध्यक्षपदी शलाका साळवी यांची नियुक्ती। शलाका साळवी यांच्या निवडीवर भाजप कार्यकर्त्यांचा पक्षांतर्गत आक्षेप। तरुणांना संधी देऊ असं सांगूनही 60 वर्षावरील जिल्हाध्यक्ष का निवडला, कार्यकर्त्यांचा सवाल।